आणि यानंतर पुन्हा नाशिकमध्ये जाऊयात. जरांगेच्या शांतता रॅलीचा सराव होणार आहे. आपण पाहतोय की जरांगेंचं भव्य स्वागत केलं जात आहे. जणू काही भगवं वादळच रस्त्यावरती उतरलेलं आहे. जोरदार घोषणाबाजी केली आहे, झेंडे फडकावले जात आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागच्या गाडीत आणि त्याच्या मागे सर्वांनी शिस्तीत चालायचे. पुढच्या बाजूला फक्त महिला चालतील. महिला भगिनींनी कृपया समोरच्या बाजूला गेलावं. दोन सेवकांनी कोणाला सांगायची गरज नाही पाहिजे. प्रत्येक समाज बांधव हा एक स्वयंसेवक आहे. या भावनेने काम करा. जी मंडळी ते पुढे चालू आहे, पुरुष मंडळी कृपया थांबून घ्या आणि जरांगेंच्या शांतता रॅलीचा हा दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा हा मराठवाड्यामध्ये पार पडला होता. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली होती. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा दौरा होता. त्याचाच आज शेवटचा दिवस आहे. छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये नाशिकमध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीचा जो आहे तो आज समारोप होणार आहे. त्यामुळे भुजबळांवरती ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण सुरुवातीपासूनच जरांगे आणि भुजबळ यांच्यामध्ये वाद आपण पाहतोय. वार पलटवार त्यांच्यामध्ये होत आलेले आहेत. ओबीसी आरक्षणातूनच आरक्षण मिळावं यासाठी जरांगे आग्रही आहेत. ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी, संरक्षणासाठी भुजबळ आग्रही आहे. आणि यावरूनच या दोघांमध्ये वार पलटवार होत असतात. त्यामध्येच आता यांच्या दुसऱ्या शांतता रॅलीचा जो टप्पा आहे, दुसरा टप्पा जो आहे तो नाशिकमध्येच त्याचा समारोप होणार आहे. त्यामुळे भव्य जनसागर, मराठ्यांचा जनसागर आपण रस्त्यावरती ओलांडण्याचं पाहतोय. जरांगेंचं जंगी स्वागत केलं जात आहे. 200 किलोचा हार त्यांना घातला जाणार आहे. आणि आता घोषणाबाजी केली जाते, पोस्टरबाजी केली जाते. जरांगे नेमकं काय बोलणार, कुणाकुणावरती ते निशाणा साधणार, भुजबळांसोबत ते राणेंवर सुद्धा निशाणा साधणार आहे का, या सगळ्याकडे आता पाहिलं जाणार आहे. आणि कोणालाही काही अडचण असेल तर तुम्ही मराठा बांधवांना, स्वयंसेवकांना सांगा. मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय की जरांगे आग्रही आहेत. सगळे सोयऱ्यांसंदर्भात त्यांना आरक्षणासाठी ते आग्रही आहेत. महिलांच्या राष्ट्रवादीवर चालणाऱ्या पुरुषांनी कृपया संघर्ष होता पाटलांच्या गाडी